नेक्स्ट आहे यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे काय? ज्यावेळेस आपण आपला रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरत होतो, या रजिस्ट्रेशन फॉर्म भरतेवेळी आपल्याला आपले कॅन्डिडेट नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, कॅटेगरी, आपल्या एज्युकेशनल डिटेल्स 10th असेल, 12th असेल, नीट असेल, सीईटी असेल, या सर्व जे काही डिटेल्स भरल्यात आपण, या डिटेल्स आपल्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये डिस्प्ले होत आहेत. आणि इन केस फॉर्म भरत असताना या डिटेल्समध्ये काही चूक झाली असेल तर आपल्याला पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या आपल्याला हे करेक्शन करता येत असतं. याच प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला एक क्लिअरिफिकेशन मिळतं. जेवढ्याही विद्यार्थ्यांनी सीईटी अथवा नीट दिली आहे, या विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये बी फार्मसी ऍडमिशन प्रोसेसला अप्लाय केलं आहे, आणि जेवढ्याही विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये आपला स्टेट रँक काय आहे, कॅटेगरी रँक काय आहे, हे सुद्धा आपल्याला या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आपल्याला समजून जात असतं. त्यामुळं कुठल्याही प्रोसेसमध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट हा पार्ट खूप जास्त महत्वाचा असतो. नेक्स्ट आहे यामध्ये फायनल मेरिट लिस्ट. जेही विद्यार्थ्याचं नाव प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलं आहे, ज्याही विद्यार्थ्याचं स्टेटस शो होत आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये, असेच विद्यार्थी पुढे फायनल मेरिट लिस्टसाठी पात्र असतात. आणि फायनल मेरिट लिस्टमध्ये जोही आपला डेटा असतो, हा डेटा आपल्या पूर्ण ऍडमिशन प्रवेशपर्यंत किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेईपर्यंतचा हा आपला डेटा असणार.